नमस्कार मंडळी, आपली हर घर टर्मिनस मोहीम ही खूप यशस्वी होते. त्याचंच एक प्रात्यक्षिक हे मी तुम्हाला सगळ्यांना इकडे दाखवायला आलो आहे. आपल्याकडे सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, सगळ्यांकडे फोन्स आहेत. आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुप्सवर आणि पर्सनल मेसेजवर आपली एक लिंकसुद्धा येते. ती लिंक ओपन करूनसुद्धा तुम्ही मेल पाठवू शकतात किंवा हर घर टर्मिनस अंडर असे बॅनर केले आहेत आणि ते सावंतवाडी सकट तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी लावलेले आहेत. त्याच्यावर असा QR आहे की तुम्हाला दाखवतो की आपल्याला कसं काय करायचं आहे. हा आपला फोन आहे, त्याच्यावर हा QR स्कॅनर हा ओपन करायचा आहे किंवा आपला कॅमेरा ओपन करायचा आहे आणि हा QR कोड आपल्याला असा स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यावर गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोममध्ये आपल्या प्रवासी संघटना सावंतवाडीचा ॲप ओपन होणार. त्याच्यावर तुम्हाला आम्ही केलेला मेसेज एक दिसेल आणि खाली ईमेल पाठवा असं दिसेल. हे ईमेल पाठवावर क्लिक करा. जीमेल ओपन होणार आपोआप. जीमेल ओपन झाला की ashwinivaishnav@gmail CM महाराष्ट्र सावंतवाडी टर्मिनस असे 17 ते 18 जीमेल ऑलरेडी तिकडे ॲड होऊन येणार आणि खाली निवेदन येणार. आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त हे सेंड म्हणून दाबायचं आहे आणि असा हा मेसेज सेंड होणार आहे. 2 मिनटं आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी काढून हे मेल पाठवायचे आहेत. आतापर्यंत 1000+ बहुतेक 1200 ते 1500 मेल हे गेलेले आहेत. हे एक प्रात्यक्षिक होतं की कसं आपल्याला हे मेल पाठवायचे आहेत. मी युवा पिढीला प्रत्येकाला विनंती करेन की आपल्या आईवडिलांच्या भाऊ बहिणीच्या मोबाईलवरनं त्यांनी हा मेल जमतोय तेवढा प्रशासनाला आणि सरकारला पाठवावा, जेणेकरून प्रशासन आणि शासन हे जागून उठेल आणि आपल्या सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण ह्यासारख्या प्रश्नांवर लवकरात लवकर कोकणवासियांना न्याय देईल. परत एकदा हा QR कोडचा आणि हर घर टर्मिनस या मोहिमेचा उल्लेख तुम्ही करा. प्रत्येक ठिकाणी आपापल्या ग्रुप्सवर फॉरवर्ड करा आणि आपल्या सगळ्यांना साथ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.